मच्छी घेतली आहे. हे सौंदाळी मच्छी आहे. 100चे 10 भेटले. हे बघा, हे बघा. आता हे फ्राय करूया आणि रस्सा करूया. मच्छीचा रस्सा करायचा आहे. त्यासाठी मी खोबरं घेतलं आहे कापून, लसूण, अद्रक, टोमॅटो आणि कांदा एवढंच आहे माझ्याकडे. त्याला वाटून घ्यायचं. मच्छीचा रस्सा करायचा आहे. वाटून घेतलं आहे. कांदा कापून घेतला एक छोटासा. त्यासाठी लाल तिखट, मीठ, धना पावडर. कढई तापाय ठेवली आहे. तेल टाकले. आता कांदा टाकूया. कांदा भाजत आलाय. मीठ टाकूया. कांदा भाजला. आता त्यात वाटण टाकूया. वाटण टाकून घेते सगळं. वाटण टाकून घेतलं. वाटण चांगलं परतून घ्यायचं तेलात. हे बघा, वाटण चांगलं भाजून घ्यायचं. वाटण चांगलं परतून घेतलं. आता त्यात लाल तिखट टाकूया. आणि थोडीशी धना पावडर. कोकम टाकायचं. मी वाटणारच टाकते, पण आता मी विसरले. कोकम टाकते. थोडंसं टाकायचं कोकम, छान लागतं मग रस्सा. आता पाणी टाकते. वाटलेलं धुवून घेतलेलं भांडं, त्याचं पाणी टाकलं. अजून थोडं टाकते. रश्श्याला उकळी आली. आता त्यात मासा टाकूया. एक मासा टाकून घेऊया. रश्श्यातलं कोण मासे खात नाही म्हणून मी एकच टाकलाय. हे बघा. तर त्याला चांगला शिजवून घेऊया. मासे फ्राय करायचे. त्यासाठी त्यात मीठ लावून घेऊया. लाल तिखट, थोडीशी धना पावडर. ते सगळं माशाला लावून घ्यायचं. हवा खूप सुटली. गॅस जातोय हवेने. बघा, त्याला ज्वारीचं पीठ लावून मस्त कडक फ्राय करायचे. बघा, चांगलं लावून घेतलं. आता फ्राय करूया. हे बघा, तेल टाकलंय. पॅन पण चांगला गरम झालाय. तर मासे सोड. या माशाला ज्वारीचं पीठ लावायला विसरले. याला लावून घेते.
हवा खूप सुटले, गॅस जातोय नुसतं. ज्वारीचं पीठ लावून घेतलं आता मस्त. ते पण कडक होणार, पण ज्वारीचं पीठ लावलं ना मस्त एकदम कुरकुरीत होतात. पलटून घेऊया मच्छी. हे बघा मस्त फ्राय झालेत. रस्सा झाला आहे बघा. मासा छान शिजला आहे, चांगला एकदम. तर गॅस बंद करूया. बघा तर थोडंसं पातळ ठेवलं आहे, थंड झालं ते घट्ट होणार. बघा मस्त झालं आहे रस्सा, थोडक्यात सामानात. हे बघा मच्छी काढून घेतली, एकदम मस्त फ्राय केली. तर हे टाकल्या त्या पण मस्त. याला ज्वारीचं पीठ लावून फ्राय केली आहे, याला मी विसरलेली लावायची. हे बघा मासे कसे एकदम कडक कडक फ्राय झालेत. ज्वारीचं पीठ लावलं ना मस्त फ्राय होतात एकदम कडक. जेवायला या. सौंदाळी मच्छी, चपाती, भात, लिंबू, मच्छीचा रस्सा, काकडी. या जेवायला.